साक्षी वाघ, आवाज जनतेचा न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। चला तर घेऊया दिवसभरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात नीता अंबानींचं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलं स्वागत। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळला, प्रवाशांना ट्रॅकवरून चालण्याची वेळ। अर्थसंकल्पात नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोसाठी 683 कोटी, नाग नदी पुनरुज्जीवनासाठी 500 कोटी। अभिनव बिंद्राच्या शेरपेचात मानाचा तुरा, भारताच्या सुवर्ण पदक विजेत्याचा पॅरिस ऑलिम्पिक मध्ये होणार मोठा सन्मान। पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाची स्थिती, 7 महिन्यानंतरही लाभार्थी भाड्याच्याच घरात। दिलदारपणा की लाज, लाडक्या लेकीला सिनेमा मिळाल्यानंतर सुनील शेट्टीने कास्टिंग दिग्दर्शकला गिफ्ट केला बंगला। अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सोने खरेदीसाठी झुंबड, मुंबईत 5,000 तर पुण्यात 3,000 घसरण। अर्थमंत्र्यांकडून बिहार आंध्रला स्पेशल पॅकेज जाहीर, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस। मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित, राज्य सरकारला पुन्हा दिला वेळ। काँग्रेसचा जाहीरनामा सीतारामन यांनी वाचून दाखवला, चिदंबरम यांचा बजेटवरून हल्लाबोल। मध्यमवर्गीयांचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, 1 कोटी घरांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा। इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये मोठे बदल, नवीन कर रचनेत 3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स, स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वरून 75,000 एनडीए सरकारसाठी पाठिंबा देणाऱ्या चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट, बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोदी सरकारने पेटारा उघडला, दोन्ही राज्यांना छप्परफाड पॅकेज। दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले, तोपर्यंत महाराष्ट्रावर अन्याय सुरूच राहणार, अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका। राधाकृष्ण विखे पाटील ऑनलाईन पालकमंत्री, ते फोन उचलत नाहीत, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींची जोरदार टीका। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल, पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस बजावून देखील खेडकर गैरहजर। पुणे मुंबई पासून येणार हाकेच्या अंतरावर, नवीन रेल्वे योजनेला रेल्वे मंत्र्यांची मंजुरी, प्रवास आणखी सुखकर होणार। पेपर लीक संदर्भात ठोस पुराव्याशिवाय नीट UGची फेरपरीक्षा होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज, वेगवान गोलंदाजीसह फिरकीचाही सराव। भारत विरुद्धच्या T20 मालिकेसाठी श्रीलंकेने जाहीर केला संघ, दिनेश चंडीमाल आणि कुशल परेरा हे 2 दिग्गज खेळाडू परतले।